बघायचं आहे इयत्ता 7वी भूगोल प्रकरण 2 सूर्य, चंद्र व पृथ्वी। मित्रांनो, हे प्रकरण आपण भाग 1 आणि 2 मध्ये बघणार आहे, म्हणजे याचे 2 भाग आपण करणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील तर आताच आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या प्रकरणाचा स्वाध्याय सुद्धा आपण बघणार आहे। मित्रांनो बघा, चंद्राच्या गती, ज्या प्रकारे आपल्या पृथ्वीला गती आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीला परिभ्रमण आणि परिवलन या 2 गती आहेत, त्याच प्रकारे चंद्राला सुद्धा तशाच गती आहेत। ठीक आहे, अक्षीय व कक्षीय गती। अक्षीय व कक्षीय गती, अक्षीय म्हणजे काय, स्वतःभोवती फिरणे। कक्षीय म्हणजे काय, एखाद्या कक्षामध्ये फिरणे किंवा एखाद्या ऑब्जेक्ट भोवती किंवा एखाद्या वस्तू भोवती फिरणं। आता ती वस्तू म्हणजे कोणती, तर आपली पृथ्वी। आता बघा, चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते। म्हणजे बघा, आता इथं कसं दिलं आहे, पृथ्वी काय करते, सूर्याभोवती फिरते आणि जी चंद्र असतो हा पृथ्वीभोवती फिरतो। त्याच्यामुळे चंद्र हा पृथ्वीभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला, चंद्र जरी सूर्याभोवती स्वतंत्रपणे जरी फिरत नसला तरी तो अप्रत्यक्षपणे काय करत असतो, त्या सूर्याभोवती फिरतो। म्हणजे तो काय करतो, आता चंद्र आहे, आता बघा उदाहरणार्थ हा सूर्य आहे, बरोबर, हा सूर्य आहे आणि याच्या बाजूने काय करते, आपली पृथ्वी फिरत असते। मग पृथ्वीच्या बाजूने हा चंद्र काय करत असतो, फिरत असतो। म्हणजे प्रत्यक्षपणे तो आपल्या पृथ्वीभोवती फिरतो चंद्र, पण अप्रत्यक्षपणे काय करत असतो, तर ह्या सूर्याभोवती तो फिरत असतो। म्हणजे चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो। म्हणजे बघा, त्याचा परिवलन आणि परिभ्रमण करण्याचा जो कालावधी आहे तो सारखाच असतो। त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते। म्हणजे चंद्र जो फिरतो आणि ठीक आहे स्वतःभोवती फिरतो ते एक, आणि दुसरं म्हणजे जो काही आपल्या पृथ्वीभोवती फिरतो तो, या दोघांचा जो कालावधी आहे तो सारखाच आहे। ठीक आहे, म्हणून आपल्याला त्याची नेहमी एकच बाजू दिसते। आता जरा विचार करा, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का, असल्यास तो कोठे असेल? बघा मित्रांनो, असा प्रश्न म्हणजे आपल्याला थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो, जो आपली पृथ्वी आहे ही काय आहे, एक ग्रह आहे आणि ग्रहाला कुठलाही प्रकाश नसतो, म्हणून आपण म्हणू शकतो की आपल्या जो पृथ्वी आहे, पृथ्वीला कुठलाही प्रकाश नाही। त्यानंतर करून पहा, हे काय आपण वाचणार नाही, थेट आपला मुद्दा आपण आता जाऊया। आता भौगोलिक स्पष्टीकरण आपण बघूया। आता बघा, पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंब वर्तुळाकार आहे, म्हणजे अशी गोल नाही, ती असे लंब वर्तुळाकार असते। अशा प्रकारे त्याला म्हणतात लंब वर्तुळाकार। त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखेच असते असं नसते। तेव्हा तो पृथ्वीच्या जास्त जवळ असतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, त्याला उपभू स्थिती म्हणतात। काय म्हणतात, उपभू। म्हणजे बघा, इथे तुम्हाला दिसेल की जो चंद्राची जी काही परिभ्रमण जी कक्षा आहे ती कशा लंब वर्तुळाकार आहे, जसे की तुम्हाला इथे दिसते, ही आहे लंब वर्तुळाकार, बरोबर आहे। आणि बघा, ज्या वेळेस आणि आपली पृथ्वी आहे इथं, त्याच्यामुळे बघा, ज्या वेळेस चंद्र इथं असतो त्यावेळेस पृथ्वी आणि चंद्रामधलं जे अंतर असते ते कमी असते, ते असते 3,56,000 किलोमीटर। ज्यावेळेस चंद्र इकडे जातो त्यावेळेस ते अंतर वाढते, ते अंतर होते सुमारे 4,07,000 किलोमीटर। इथं तुम्हाला काय समजेल, इथं तुम्हाला काय समजणार मित्रांनो, बघा, आता ज्यावेळेस जो चंद्र असतो आपल्या पृथ्वीच्या जवळ असतो त्याला म्हणायचं उपभू, काय म्हणायचं, उपभू स्थिती। आणि ज्यावेळेस तो आपल्या पृथ्वीपासून दूर जातो त्याला म्हणायचं अपभू स्थिती। काय म्हणायचं, अपभू स्थिती। तर ह्या दोन गोष्टी तुम्ही इथे ध्यानात ठेवा। त्यानंतर आहे, तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला असेल। आकाशात चंद्रबिंबांचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहित आहे, वर्ग 5वी मध्ये सगळं हे दिलेलं आहे। तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल, इकडे आपल्या इथे सूर्याची प्रकाश किरण येताना आपल्याला दिसतात, ही आहे आपली पृथ्वी। आता बघा, ज्या वेळेस चंद्र इथं असतो,
ज्यावेळेस चंद्र इथं असतो त्यावेळेस काय होईल, हा प्रकाश चंद्राच्या अर्ध्या भागावर पडत आहे, म्हणजे इकडल्या भागावर, बरोबर, इकडल्या भागावर काय करते, प्रकाश पडत आहे, त्याच्यामुळे इकडला भाग प्रकाशित आहे. आणि पृथ्वीवरून जर आपण बघितलं तर चंद्राचा हा भाग बघितला, आपण पृथ्वीवरून जर चंद्राचा हा भाग बघितला तर सगळा भाग आपल्याला अंधारात दिसतो, म्हणजे इथं अमावस्या असते, बरोबर आहे. मग ज्यावेळेस पृथ्वी काय करेल, ज्यावेळेस सूर्य फिरता फिरता इथं येईल, ठीक आहे, इथं आल्यानंतर काय होईल, इथं आल्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला अर्ध्या भागात अंधार दिसेल, अर्ध्या भागात आपल्याला प्रकाश दिसेल, म्हणजे आपल्याला पृथ्वीवरनं अशा प्रकारचा चंद्र दिसेल. त्यानंतर बघा अष्टमीला म्हणजे शुक्ल पक्षाला आपल्याला चंद्र अशा प्रकारे दिसेल, म्हणजे अर्ध्या बघा इकडं त्याच्यावर अंधार आहे, इकडनं प्रकाश पडतोय, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे अर्ध्या भागामध्ये प्रकाश, अर्ध्या भागामध्ये अंधार आपल्याला अशा प्रकारे इथं दिसेल. त्यानंतर अशा प्रकारे ज्यावेळेस चंद्र इकडे येतो पौर्णिमेकडे, ठीक आहे, पौर्णिमेला आला म्हणजे काय होते, त्याची इकडली जी बाजू आहे ही पूर्णपणे अंधारात जाते, काय होते, पूर्णपणे अंधारात जाते. आणि आपल्या पृथ्वीकडची जी बाजू आहे म्हणजे सूर्यकिरण याच्यावर पडतात आणि हा अर्धा भाग आपल्याला पूर्ण प्रकाशित दिसतो, त्याच्यामुळे आपल्याला चंद्र पूर्णपणे गोल आणि एकदम पूर्णपणे प्रकाशित दिसतो, म्हणजे त्या दिवशीला आपण काय म्हणतो, पौर्णिमा म्हणतो. पुन्हा पौर्णिमेकडनं पुन्हा तो अमावस्याकडे येतो, त्यावेळेस पुन्हा त्याचा प्रकाश कमी कमी होत जातो, आणि ज्यावेळेस तो अमावस्याकडनं पौर्णिमेकडे जातो त्यावेळेस त्याचा प्रकाश वाढत जातो. तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा, ठीक आहे. आता अमावस्या, अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलाची आकृती 2.2 मध्ये पहा. त्या त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील या आकृतीत दाखवलेली आहे. म्हणजे बघा मित्रांनो, सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आता जरा विचार करा, मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, आकृती 2.2 मधील चंद्राची अवकाशातील स्थिती व पृथ्वीवरील दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल. तर बघा मित्रांनो, आता जर आपण बघितलं ह्या आकृतीमध्ये, तर ही जी स्थिती दिसते ही चंद्राची आकाशातली स्थिती आहे ही, ठीक आहे. आणि जर पृथ्वीवर जर बघितलं तर आपल्याला अशा प्रकारची स्थिती दिसेल, म्हणजे पूर्ण अमावस्या दिसेल. अशा प्रकारे ही आपली काय दिसेल, पृथ्वीवरून आपल्याला अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसेल, ठीक आहे. या गोष्टी ध्यानात ठेवा. आता बघा, त्यानंतर आता आपल्याला इथे दिलेलं आहे, यावरून तुम्हाला सगळं समजेल. आता इथं आहे सूर्य. आता सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो, तुम्हाला माहित आहे, आणि त्याच्या मधामध्ये जर चंद्र आला तर आपल्याला इथं सूर्यग्रहण दिसते. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधामध्ये जर चंद्र आला तर आपल्याला काय दिसते, सूर्यग्रहण दिसते. सूर्यग्रहण 2 प्रकारचं असते, ते आपण त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया कोणकोणत्या प्रकारचं असते. तर बघा, आता चंद्र इथं आहे म्हणजे बघा अर्ध्या भागावर प्रकाश आहे, तो भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने आहे, म्हणजे इकडे जर आपण असेल तर आपल्याला इकडला भाग दिसेल, तो अंधारातला भाग असेल, म्हणजे आपण म्हणणार इथं अमावस्या आहे. काय आहे, अमावस्या आहे, बरोबर आहे. म्हणजे तो किती अंशावर असला पाहिजे, तो 0 अंशावर असला पाहिजे. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधला जो अंश असतो तो 0 अंश असतो, त्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस काय होते, ग्रहण आपल्याला पाहायला मिळते. ग्रहण 2 प्रकारचे असते, एक चंद्रग्रहण असते आणि एक सूर्यग्रहण असते, ठीक आहे, ध्यानात ठेवा. आणि ज्यावेळेस बघा मित्रांनो, ज्यावेळेस पौर्णिमा असते त्यावेळेस आपल्याला इथला जो कोन बघा कितीचा आहे, हा कोन दिसतो तुम्हाला, हा कोन आहे 180 अंशाचा, ठीक आहे, कितीचा आहे, 180 अंशाचा. त्यावेळेस बघा मित्रांनो, 90चा जर कोन केला इथं, तर बघा मित्रांनो अशा प्रकारे, तर इथं असेल कृष्ण पक्ष असेल, ठीक आहे, म्हणजे चंद्र आपल्याला तिथं काय दिसेल, अर्धा दिसेल आणि अर्धा आपल्याला अंधार असेल. ज्या वेळेस 180चा जर कोन असेल तर आपल्याला तिथं पौर्णिमा असेल, ठीक आहे. पुन्हा जर 270चा जर कोन झाला तर आपल्याला पूर्ण शुद्ध अष्टमी असेल, म्हणजे पुन्हा तिथं आपल्याला काय दिसेल, अर्धा चंद्र व अर्धा तिथं रात्र म्हणण्यापेक्षा अंधार असेल, काय असेल, अंधार असेल. आता बघा, इथं तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आपण पृथ्वीवरून प्रकाशात चंद्रकला पाहत असतो. चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग आपल्याला दिसतात. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. आता चंद्रावरचा जो भाग असतो तो काय होतो, सूर्याचा प्रकाश असतो त्याच्यावरून काय होतो, तो परावर्तित होतो, त्याला लागून तो वापस येतो, म्हणून आपल्याला तो भाग कसा दिसतो, प्रकाशित दिसतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना, बघा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूला असतो. म्हणजे बघा इथं तुम्हाला दिसेल पौर्णिमा आहे, म्हणजे बघा सूर्य कुठे आहे, आपला वरती आहे, सूर्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे 280च्या कोन मध्ये चंद्र आहे, म्हणून तिथं काय आहे,
पौर्णिमा आहे की नाही. तर अमावस्याला तर तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. काय असतो? मध्ये असतो. म्हणजे त्याचा कोन किती असतो? 0 अंशाचा. शुद्ध व वद्य अष्टमी दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये 90चा कोन होतो. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल की बघा, वद्य अष्टमी व शुद्ध अष्टमी यावेळेस होतो. त्यावेळेस काय होते? त्यावेळेस चंद्र व पृथ्वी याच्यामध्ये काय होत असते? 90चा कोन होतो. म्हणजे हा 90चा कोन आहे, सोबतच हा सुद्धा 90चाच कोन आहे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागांचा अर्धाच भाग दिसतो, म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळकार आपल्याला दिसतो. आता तुम्हाला बघायचं आहे ग्रहणे. तुम्हाला अगोदर सांगितलं आपल्याला ग्रहणे बघायचं आहे. आता ग्रहणेमध्ये काय बघा, पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमीच एकाच पातळीत नसतात. म्हणजे बघा, आता जी पृथ्वीची जी काही परिभ्रमण कक्षा आहे, म्हणजे पृथ्वी जी काही परिभ्रमण करते, ठीक आहे, तिची जी कक्षा आहे व चंद्राची जी काही परिभ्रमण कक्षा ही नेहमी एकाच पातळीत नसते. चंद्राची परिभ्रमण कक्षा व पृथ्वीची परिभ्रमण कक्षा यांच्यात सुमारे जवळपास 5 अंशाचा कोन असतो. काय असतो? 5 अंशाचा. म्हणून हे नेहमीच एकमेकांसमोर येतील किंवा सरळ लाईन मध्ये असतील असं नसते. परिणामी काय होते? चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण पथाला 2 वेळा छेदतो. प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 100 अंशाचा कोन असतो. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे की अमावस्येला काय सांगितलं? अमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो. जसं की वरती तुम्हाला दिसेल बघा, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो कोन आहे तो 0 अंशाचा आहे. ठीक आहे. पण जर आपण पौर्णिमेला जर बघितलं तर हा कोन कितीचा होतो? 180चा होतो. म्हणजे बघा, इथं आहे 0च आहे. त्यानंतर हा जो चंद्र आहे तो फिरून इथं आला, म्हणजे 180चा कोन इथं झालेला आपल्याला दिसतो. बघा, जरी असे असले तरी प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व सरळ रेषेत येत नाहीत. म्हणजे बघा, जरी ते असं असलं तरी ते प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्येला सरळ रेषेमध्ये येतील असं नाही. म्हणूनच प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण पाहायला मिळतात का? आपल्याला नाही. असं का होते? कारण जो पृथ्वीची जी परिभ्रमण कक्षा आहे, बरोबर आहे, ही आणि चंद्राची जी काही परिभ्रमण कक्षा आहे याच्यामध्ये किती अंशाचा कोन आहे? तर 5 अंशाचा कोन आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येक अमावस्याला किंवा पौर्णिमेला सरळ रेषेमध्ये येत नाहीत. ध्यानात ठेवा. काही पौर्णिमा व अमावस्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. तर काही पौर्णिमेला किंवा अमावस्याला पृथ्वी, सूर्य व चंद्र हे सरळ रेषेत येतात. त्याच्यामुळे काय होतात? ग्रहणे घडतात, ग्रहणे निर्माण होतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात. आता जी ग्रहणे असतात हे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात. कारण याचा अर्थ काय आहे? कारण सूर्यावर तरी कुठला सजीव नाही, चंद्रावर सुद्धा कुठला सजीव नाही ग्रहण बघण्यासाठी. मग आपण सजीव फक्त पृथ्वीवर आहे, म्हणून आपण जे ग्रहणे पाहतो हे चंद्राच्या संदर्भात पाहतो किंवा सूर्याच्या संदर्भात पाहतो. जर चंद्रावर कोणी वस्ती असतो, जर कोणी राहत असेल तर त्याने नक्कीच आपल्या पृथ्वीच्या संदर्भात सुद्धा काही ग्रहणे पाहिली असती. चला, आता इथं दिलेलं आपल्याला जरा विचार करा. मध्ये चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावस्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यातील कोन किती अंशाचे असतील? प्रत्येक महिन्यात असे कोन किती वेळा होतील? तर बघा मित्रांनो, काय सांगितलेलं आहे? चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावस्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. आता बघा, सर्वात महत्वाचं काय असते इथं, की बघा, आता कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष, ठीक आहे, हे जे पक्ष आहेत तर आहेत अष्टमी व अमावस्येच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यातील कोन पुढील अंशाचे असतील. पुढील म्हणजे किती? तर बघा, कृष्ण पक्षातील
अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यातील कोन 90 अंशाचा असेल. इथे तुम्हाला समजेल. कृष्ण अष्टमीच्या दिवशी सूर्य, बरोबर आहे, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील जो कोन असतो हा कितीचा असतो? 90 अंशाचा असतो. ठीक आहे, कितीचा असतो? 90 अंशाचा. तसेच शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशीही बघा, शुक्ल पक्षाच्या अष्टमीच्या दिवशीही जो कोन असतो, म्हणजे इथं जर आपण बघितलं तर चंद्र, ही पृथ्वी आणि वरचा सूर्य यांच्यामधील कोन सुद्धा कितीचा असतो? 90 अंशाचाच असतो. ठीक आहे, दोन्ही पण किती असतात? 90 अंशाचे असतात. म्हणजे बघा, अमावस्येच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यातील कोन 0 अंशाचा असतो. अमावस्या असते त्यावेळेस बघा, ह्या सूर्य, हा चंद्र आणि हा पृथ्वी याच्यामधील जो कोन असतो हा 0 अंशाचा असतो. ठीक आहे, प्रत्येक महिन्याच्या अष्टमीच्या स्थितीला कोन 2 वेळा व अमावस्या स्थितीला तो 1 वेळा होईल. म्हणजे बघा, अमावस्या 1 वेळा होईल महिन्यातून, बरोबर आहे, आणि कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष म्हणजे अष्टमीचे 2 वेळा घडतील. या गोष्टी ध्यानात ठेवा. आता बघूया आपण सूर्यग्रहण. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. बघा काय झालेलं आहे, सूर्य, पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे, म्हणजे बघा हा आहे सूर्य, इथं आहे पृथ्वी, ठीक आहे, यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे, यांच्या मधामध्ये चंद्र आला, त्याच्यामुळे काय होते, चंद्राची जी सावली असते ही पृथ्वीवर पडते. बरोबर आहे. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका रेषेत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ठीक आहे, तेथून आपल्याला सूर्यग्रहण अनुभवता येते किंवा पाहता येते. अशी सावली 2 प्रकारे पडते. अशी सावली किती प्रकारे पडते? 2 प्रकारे. मध्य भागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते. काय असते? मध्य भागात ती दाट असते व कडेला ती विरळ असते. त्याच्यामुळे जिथं दाट सावली असते त्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणायचं. काय म्हणायचं? खग्रास सूर्यग्रहण. आणि ज्या वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, म्हणजे कडे करून जर बघितलं आपल्याला तर सूर्याचा काही भाग आपल्याला दिसतो, म्हणजे पूर्णपणे सूर्यग्रहण तिथं दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, तेव्हा अशा स्थितीला काय म्हणायचं? खंडग्रास सूर्यग्रहण म्हणायचं. काय म्हणायचं? खंडग्रास सूर्यग्रहण. आता खालील आकृतीमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आता बघा, इथं आपल्याला आकृती दिलेली आहे 2.5 खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण. आता बघा, ही आहे पृथ्वी आणि हा आहे सूर्य. या दोघांच्या मधामध्ये चंद्र आलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, या चंद्राची सावली आपल्या पृथ्वीवर पडलेली आहे अशा प्रकारे. बरोबर आहे, पडलेली आहे. म्हणजे या भागावर जे लोक राहतील त्यांना एकदम गाढ, म्हणजे एकदम घट्ट अशी सावली दिसेल. बरोबर आहे, कशी दिसेल? घट्ट अशी सावली दिसेल. म्हणून आपण खग्रास ग्रहण म्हणणार. काय म्हणणार? खग्रास सूर्यग्रहण. कारण त्यांना पूर्ण जो सूर्य असतो तो झाकलेला दिसेल. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हणणार खग्रास सूर्यग्रहण. आणि बाजूचा जो भाग आहे, इथे राहणारे जे लोक असतील किंवा देश असतील त्यांना चंद्राचा काही भाग झाकलेला दिसेल व काही भाग त्यांना मोकळा दिसेल. ठीक आहे, इकडल्या लोकांना तिकडला दिसेल. यावरून आपल्याला असं समजते की इथल्या लोकांना खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळते. काय मिळते? खंडग्रास सूर्यग्रहण. आता अशा वेळेस बघा अजून एक स्थिती निर्माण होते. म्हणजे बघा, अशा वेळेस ज्या वेळेस चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे एका लाईन मध्ये येतात, त्यावेळेस जर चंद्राची जर अपभू स्थिती असेल, अपभू म्हणजे काय आहे, तो आपल्या पृथ्वीपासून जर दूर असेल, अशा स्थितीला आपण अपभू स्थिती म्हणतो. मग अशा वेळेस मात्र आपल्याला कंकणाकृती ग्रहण पाहायला मिळते. ठीक आहे, सर्वात अगोदर आपण खालचं वाचूया, त्यानंतर ती आकृती बघूया, तुम्हाला समजून जाईल. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो, म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्त दूर असतो. याचा परिणाम काय होतो, तर चंद्राची दाट सावली पृथ्वीवर पोहोचू शकत नाही, ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी छोट्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा दिसायला लागते किंवा एखाद्या वर्तुळासारखे ते आपल्याला दिसते. हे याला आपण म्हणत असतो कंकणाकृती सूर्यग्रहण. तर हे आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला समजेल. आता बघा मित्रांनो, आता इथं आहे अपभू स्थिती, म्हणजे जो चंद्र आहे आपल्या पृथ्वीपासून दूर आहे, त्याच्यामुळे सूर्याची जी दाट सावली आहे ती इथपर्यंत येईपर्यंत संपून जाते, पृथ्वीवर पोहोचत सुद्धा नाही.
मग अशा वेळेस काय होते, जर आपण पृथ्वीवरनं जर बघितलं, इथनं जर आपण बघितलं तर आपल्याला अशा प्रकारचं दिसेल की सूर्याचा काही भाग आपल्याला दिसतो, एखाद्या गोल एखाद्या रिंग वाणी, म्हणजे कंकणाकृती आपल्याला इथं सूर्यग्रहण दिसते, त्याच्या मधामध्ये चंद्र असतो पूर्णपणे. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हणत असतो कंकणाकृती ग्रहण. खंडग्रास ग्रहण तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, राहिलेला जो आता बाजूचे देश असतील किंवा बाजूचा जो एरिया आहे त्याला, इथल्या लोकांना काय दिसेल, नेहमी तो जो चंद्र आहे, ठीक आहे, चंद्राची सावली इथपर्यंत पोहोचलेली असते, पण फक्त काही भागावरच पोहोचलेली असते. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पूर्ण सावली पोहोचलेली नसते. त्यांना काय होईल, तर सूर्याचा काही भाग दिसायला सुरुवात होईल. अर्धा भाग सूर्याचा दिसेल, अर्धा भाग त्याला दिसणार नाही त्यांना, म्हणून याला म्हणतात खंडग्रास ग्रहण. खंडग्रास ग्रहण या दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला भाग पूर्ण करूया, भाग 2 मध्ये. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, लाईक आणि शेअर केलं नसेल, तर अगोदर आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा, सोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वाध्यायासाठी तर महत्त्वाचं चॅनल आहे आमचं, स्वाध्याय तर आम्ही नक्की तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्यासाठी सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.